अधिकाऱ्यांच्या कानाखाली 12 वाजवा आपले वरिष्ठ सागर बंगल्यावर माझं कोणी काय वाकडो करू शकत नाही असं म्हणत नितेश राणे यांनी पंढरपुरामध्ये हे वक्तव्य केलेले आहे। पुढे कुठलेही अतिक्रमण झालं तर आपला काय नारा असणार? त्यांच्या आली आणि आमचा, त्यांचा आली आणि आमचा। यापुढे हिंदू म्हणून कोणीही अधिकारी अगर आपल्या कोणाकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर कानाखाली 12 वाजल्याशिवाय गप्प बसायचं नाही। आम्ही सगळेचे सगळेजण तुमच्या सगळ्या बरोबर आहोत, सरकार तुमच्या बरोबर आहे। नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलिसांना मागे लागलेत वाचवा। झाल्यानंतर फोन करा, विचारायला फोन करू नका। झाल्यानंतर सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो। पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका। माझा काही वाकडं करू शकणार नाही। आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हा लोकांना। आम्ही असेच आहोत इकडे, असंच बोलतो, कारण का आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभं राहण्यासाठी आलोय, कोणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही। हे नवीन सरकारमध्ये हे जे काय झालंय सगळं इकडे तिकडे, त्याच्यानंतर कोणाचंही नियंत्रण राहिलं नाही। जसं आता एका आमदाराविषयी बोललात ना, आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय, ही भाषा आहे? कोणाचा बॉस कुठे आहे एकदा स्पष्ट होऊ द्या गुंडगिरीच्या बाबतीत।